वेलकम आत्याबाई वेलकम या वेलकम बेत प्लॅन फिक्स आहे उद्याचा. किसको बोलू 11 वाजून परत उठली आता. आगावे सय्यू तू काय आपला डील काय झालेला? अरे नंतर फायनली झोपली आहे. अरे उठली. तू 5वीला बघितला होता बनी फुल असत होती ती थोडं- नाही नाही. पप्पी किती महिन्याने घेऊ शकतो? जेव्हा तू हे करणारच ना. विशालचं लग्न करा. बनीला या वर्षीच करायचं. बनीला उलट नाही करायचं. मी तर घोड्यावर आता मी उठलो. उठला? उठलो मी आता बघ. पुढच्या वेळेस छकुलीच येताना एक दुसरी घेऊन येईन कोण. सोबत. माझी येत तुम्ही अच्छा, तू तसं स्मार्ट मम्मी तू क्या कर रही है आज क्या कर रही होती म्हणले हो तिकडे संयमीला घरी कधी आणणार आहे तर संयमीला एंट्री होणार आहे ना ती आपल्या ब्लॉग मध्ये कव्हर होणार आहे. तर तुम्ही ती माझ्या चालू केलं का चालू जय महाराष्ट्र पब्लिक तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. हेच हिंदीमध्ये बोललं तर किती घाण वाटत. हो कनेक्शन होत नाही हिंदी मध्ये. जय महाराष्ट्र पब्लिक तो आपका गेले बघू कसं करू. जय महाराष्ट्र पब्लिक तो आपका स्वागत है मेरे एक नए ब्लॉग में. नहीं परत एकदा स्वागत है. जय महाराष्ट्र पब्लिक तो फिर एक बार आप सब लोगों का स्वागत है मेरे एक हेच होत नाही. आम्ही कमेंट करेंगे लोक भाई मराठी मराठी मराठी. गाईज हा बोलतोय मला हिंदी मध्ये ब्लॉग कर म्हणतोय याला मी सांगा असं नाही बोललो आपल्याला जमणार आहे का? मी आपण आपल्या घरी आता आम्ही बोललो घरी जरी मम्मीकडे जरी घेऊन गेलो मी असा मम्मी तू क्या कर रही है आज क्या कर रही होती म्हणले हो तिकडे. हिंदी ब्लॉग वगैरे होणार नाही ओनली मराठी. परत एकदा जय महाराष्ट्र पब्लिक तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आता आजचा हा ब्लॉग जे मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं जे जे ब्लॉग्स माझ्याकडे राहिलेले आहेत मी जसे असे जमतात तसे असे त्यासोबत टाकून देतोय. सो आत्ता पण ह्या ब्लॉग मध्ये जो पुढचा पार्ट असेल तो दुसरा असणार आहे आणि हे आत्ता जो तुम्ही बघताय हा प्रेझेंट आहे अक्षय आलेला आहे जस्ट इंट्रो आहे. जे पहिल्या क्लिप त्याच्या करून ठेवल्यात हो. ब्लॉग पेंडिंग राहिले टाकायचे ना त्यात हे असे जे मी टाकले नाहीत म्हणजे कधीचे ज्यावेळेस ते झालं. सो तो मंथ सगळ्यांसाठी सातपुते आणि फडतरे दोन्ही फॅमिलीसाठी थोडासा अवघड होता पण त्यामध्ये मी बरेचसे ब्लॉग्स करून ठेवले होते. सो ते मी आता पटापट पोस्ट करतोय. सगळ्यांचे तुमच्या कमेंट्स पण बघितले होते मी त्याला पण ॲन्सर करणार होतो की सगळे व्यवस्थित आहेत. अंकिता मितेशी मम्मी सोनल सगळेजण व्यवस्थित आहेत आत्ता. हे बघा कुणासाठी पण ते इझी नसतं त्याला वेळ लागतो त्या गोष्टी व्हायला पण सगळे ठीक आहेत. आमचं बोलणं होतं अन्न म्हणणं प्रत्येकासोबत. सो ती तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही जे प्रेम दाखवताय त्यांना पण आम्हाला पण त्याआधी खरंच थँक्यू सो मच. संयमीला घरी कधी आणणार आहे तर संयमीला ऑलरेडी आम्ही घरी घेऊन आलेलो आहे त्याचा पण आम्ही ब्लॉग केलेला आहे. पण संयमी परत एक 5-6 दिवसासाठी थोड्या दिवसासाठी परत नेहाकडे घेऊन जावं लागलं कारण तिचे 2 ते इंजेक्शन आणि ते काय राहिले होते आणि त्यानंतर डॉक्टर तिला बोलले की तुम्ही ट्रॅव्हल ना करायला लावू तिला. मग आम्ही परत तिथेच ठेवलं आणि मग आता परत तिला घ्यायचंय. सो जे भेटायला आलोय ते पण सांग. ते काय बोलतात रे त्याला घरी घेऊन येताना काय बोलतात संयमीची ग्रँड एंट्री का काहीतरी आहे त्याला वेडा मला आठवत नाही. सो गाईज संयमीची ग्रँड एंट्रीचा ब्लॉग पण मी काढलेला आहे ते झालेलं आहे पण थोडं परत आत्ता केलं ते आणि परत मग तिला जावं लागलं 2-4 दिवसासाठी त्यामुळे मी परत काय घेतलं नाही म्हणलं चला जेव्हा येईल तेव्हा परत करूयात. सो ते होईल. अरे सो तुम्हाला कंटिन्यू हे काय बोलतोय ह्याला सांगा तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात म्हणून. नाही गाईस तुम्हाला ते ह्या ब्लॉग मध्ये जाम मजा येणार आहे. संयमीची ग्रँड एंट्री होणार आहे ना ती आपल्या ब्लॉग मध्ये कव्हर होणार आहे. तर तुम्ही ती माझ्या चॅनलवरती बघायची. माझ्याकडे खूप भारी कॉन्टेंट आहे खूप भारी कॉन्टेंट आहे माझ्याकडे तुझ्या आणि प्रश्न आहे का तुझ्याकडे परत ते घेईल तो सांगू का इकडे रिव्ह्यू आणि काहीतरी हेच कॉन्टेंट आहे. काय बोलणार परत ते कसं होतं नाही, एक्सपिरियन्स नाही. प्रोडक्ट रिव्ह्यू Product review काय आहे संयमीचा तेच कॉन्टेंट आहे भावा तुम्ही बघा मजा येईल. संयमी काय प्रोडक्ट नाही समजलं ना प्रोडक्ट मीन्स ते सांगायचं रे याला संयमीचा रिव्ह्यू माझ्या मुलीला प्रोडक्ट म्हणतो संयमीचा रिव्ह्यू संयमीचा सांगा 2 months रिव्ह्यू 2 का 3 आज जे असेल ते की तुमच्या लाईफ मध्ये काय चेंजेस झाले चेंजेस तर खूप झाले सांगेल ना मी ते माझ्या ब्लॉग मध्ये सांगायचे. नाही याला कॅन्सल. दिस इज माय कॉन्टेंट गाईज. तर आता आमची ऑफर पण आहे भारी. ऑफर पण दाखवायची का नरू सांगायची का आहे ना ते काढले तिथं का गाईज बघून घ्या शकत नाही ना हे असे क्वालिटीचे ड्रेसेस प्युअर हँडवर्क आहे बघा इथं कसं आहे सेम
हे अशा सगळ्या क्वालिटीचे दिसतं का ऑफिस? येस. हे असे सगळे क्वालिटी प्युअर हँडेवाले. आता हा तर फक्त 700-750 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे असा. आता हा पण बघा दुसरा पीस, त्यातला दुसरा हा पण सेम तुम्हाला 700-750 पर्यंत मिळणार आहे, कारण 50% ऑफ ठेवला आहे. डेट काय ठेवली माहिती आहे का? 12 ते 22 फेब्रुवारी आपल्या ऑफरची डेट आहे. ऑफर 11 दिवस गाईज, टोटल 11 दिवस ऑफर असणार आहे. आपल्या यूट्यूब सबस्क्रायबरसाठी पण तुम्हाला नेहमी सांगायचं राहून जातं. तर 11 दिवसात तुम्ही कधी पण या शॉपचा ॲड्रेस कॅप्शनमध्ये असेल. आणि हीच ऑफर मी ऑनलाईन पण टाकणार आहे, पण ऑनलाईन कसं मी 10-11 वाजून टाकायला लागणार एक आर्टिकल. सो मी ती वेबसाईट पण टाकेल आपली. कुठल्या व्हॉट्सअप नंबरवरून ऑर्डर करू नका, सगळं फेक फ्रॉड असतं, कुठून करू नका. वेबसाईट बनली आहे. हा, A7ची वेबसाईट बनलेली आहे. वेबसाईटवरूनच ऑर्डर करा. वेबसाईटची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, शॉपचा ॲड्रेस पण टाकतो. आता जो मेन व्लॉग आहे तो तुम्ही बघा. तो मी त्या दिवशी घेतला होता, ज्या दिवशी बनी पण आली होती त्या दिवशीचा पण व्लॉग घेतला होता. नंतर चकुली आम्ही नेहाकडे वगैरे गेलतो, तो पण पार्ट आहे. सो तो बघा, एन्जॉय करा. बाय बाय गाईज. शॉपिंग किती केली बघा आम्ही, जेवढ्या जीन्सची शॉपिंग केली. बापरे आत्याबाई वेलकम, या वेलकम. अरे तो कचरा बघ कसा दिसतोय. शी काय यार, काय रे नरू, काय शी. अरे गाई पसारा बघा कसं केलंय. हा काय म्हणायचं याच्यावर, मी पसारा जरा हे करतो. जरा काय काम करत नाही. आता बाई कधी जायचं? उद्या हा ना, झाला आमचा बेत, प्लॅन फिक्स आहे उद्याचा. फिक्स. हे कुठे शॉपिंग वाले जीन्स कुठनं घेतल्या? ब्रँडेड मॉल मध्ये त्यांनी पण 11 वाजून 45 मिनिटं झालेत गाईज. ब्रँडेड गाईज, ब्रँडेड. रात्र झाली. एकाचा लॉस झाला. शॉपिंग केली आज आम्ही खूप, आणि आम्हाला काही लोकांना फायदा झाला, काही लोकांना लॉस झाला गाईज. स्वतः पण कन्फ्युज आहे. आता झोपू की नंतर झोपू आहे ना? झोपणार का नाही ते पण माहित नाही आम्हाला. झोपली. पण ती लगेच उठते पण आहे आणि झोपते पण आहे. ओळखलं का तिने बनी आत्याला? हा. परत उठली आता. झोपतलाय वेळात काढते सगळ्यांना. फुल डोळे ओपन केलेत आता, है ना? डोळ्याचा कलर बघ चकुली, काय कळत नाही, वेगळाच काहीतरी वाटतं, काय माहित. ब्राऊन कलर आता नाही, नंतर थोडा चेंज होईल. चेंज होतो. कधी कधी असं एका अँगलने बघितलं की कलर असा थोडा ग्रेइश वाटतो मी मला. तुला तो फोटो दाखवला. हा, त्याच्यात पण ग्रेइश वाढत होता. तो हात वर आला बनी परत. हात हात भाई. अरे आम्हाला बांधू नका. हे बघ हे बघ ते बघ ते बघ ते बघ ते बघ ते बघ. अरे इच्छा आता अरे आलं शाला, है ना? अरे मी आगा वे KYC सय्यू. नाही करणार. हा मग तू काय आपलं डील काय झालेलं? अरे नंतर ना, आता होणार पण नाही तसंही, नाही पण होणार पण नाही तसं. नाही पण मग KYC पण नंतर. लॉस मग. फायनली झोपली आहे. नाही रे, परत उठेल बघ. थांब, आवाज केल्यावर उठेल. नाही रे, आता नाही. अरे उठली. नेहा म्हणून मेरे को सब पता है, इसकी नाटक सगळी माहिती तुम्हाला. ऍक्टिंग थोडं. तुमची शॉपिंग झाली का? तुम्ही थोडी संयमीला भेटायला आलेत, मी तर शॉपिंग करायला आले. संयमला भेटायला आलोय आम्ही संयमीची उद्याची शॉपिंग म्हणून शॉपिंगला चाललोय. संयमीची उद्याची शॉपिंग. पुजल्याला रात्री हो, येऊन त्याच्यावरच. जाते असं म्हणतात. तू 5वीला बघितला होता बनी, फुल हसत होती. रडायची बंद झाली एकदम 5 दिवसामध्ये एकदम. तेव्हा म्हणतात की रडायचं नसतं, नाही तर मग ती रडायलाच चालू असते, म्हणजे त्यावेळेस का? हा, किरकिरी होऊन जाते मध्ये. मला यायचं पण तेव्हा ती होतं हसत खरं. होती मस्त. हो किती ना आता पण फक्त हसते, पूजा हसत आता पण होती. हसते.
हसती हा तिला थोडासा स्मक करते, तिला झोप आली आणि तिला आवडला ना. बावडीज फुल आता नाही, आता कन्फर्म झोपली झोपू द्या. एक घोरते आता, हात खाली पण घोरते गेला direct. आता. हात खाली गेला म्हणजे झालं काम 25. काय तुला काय वाटतं, झोपली का नाही? फायनल कॉल सांग. फायनल कॉल खाली खाली ठेवल्यावरती थोडं नाही. ती बोलते माझं कोणी काय प्रेडिक्टच ऍक्च्युली झाली. कसं होणार? लोक म्हणतात तुम्ही फेस कधी दाखवणार. ते आता आत्या म्हणतील तेव्हा, तुम्ही आत्या जेव्हा म्हणतील त्यावेळेस. एक वर्षाची या गाईज या आत्या तुम्हाला म्हणते तू ब्लॉग पण घेऊ नको. आता चकुलीने धमकी दिली पण मला. ब्लॉग मध्येच तुला लोकच बोलतात की नको नेहाला आणि संयमीला त्रास देऊ. कुठे दिसतंय काय? पण मी त्यांना जस्ट आराम तुमच्या करू रिॲक्शन दे. घेतोय. गाईज तुम्ही सांगा काय करू. कर तर करतो, तुम्ही बोलाल तसं करू. ते करच बोलणार आहेत. कर मला तर करते, आता नाही करत. संयमी तू काय म्हणतेस? काय काय वाटतं झोपू दे. तुला? ती म्हणते मला झोपू दे. तिने असं केलं. आता जरा हल्लं कमी झाले त्यामुळे वाटते आता गेली असेल घाटात. हात पडला. Gone. डोळे असे होतात, असे 10 वेळा. अरे ते हात काही नाही, ते हात पकडावा लागतो आपल्याला म्हणजे असे खाली हा. सोडती ना. असं. ती परत काढणार बघ. मॉम नोज एव्हरीथिंग. ते बघ ते बघ ते बघ. बापरे. मारामारी चालू आहे. तुम्ही किती पण बांधणार सोडणार. शूट निघा ना. शूट पप्पी करूया. किती महिन्याने घेऊ शकतो? जेव्हा तू हे करणारच ना 5 महिन्यानंतर, 5-6 महिन्यात. तोपर्यंत जायच्या असं आधी touch घेऊन जा. पप्पी. मी टोपीवरून एक घेऊन जाईन. टोपी आता मी तशी पण तू घेते. येशील रिटर्न तोपर्यंत तर होईल सगळं. तोपर्यंत ती चालत तोपर्यंत असेल. हा, चालत एव्हरीथिंग हो, काय प्रॉब्लेम. एव्हरीथिंग विल बी फाईन. मी आले की ती वर्षाच्या पळत पळत चालायला येईल लागेल. माझ्याकडे मला पकडायला. नाही एवढं पण नाही होणार काय. येईल. एवढं तू काय. बघ, तुला मी सांगते 7-8 months मध्ये ती चालत असणार आहे. नाही न. तिला अगोदर कळलं तुला ओळखणार नाही ना. कळत आलेली बाई कोण आहे. थोडीफार. हा. ती व्हिडिओ कॉल वरती बघत असेल ना रे, थोडी तरी पण समोर आलं तिला हे होईल की ही करणार कोण नाही. आली नक्की तू पळत आली. हा. नाही आपण मग तिला आल्यावर शिकवू. काय खरं नाही की मग. अरे माझी Actually बेस्ट ती फ्रेंड पळत जाऊ. कनेक्शनच वेगळं आहे. हम्म. नाही तर पुढच्या वेळेस छकुलीच येताना एक दुसरी घेऊन येईन कोण सोबत. माझी घेऊन आली. विशालचं लग्न करा. तो दुसऱ्याचं करायला लागलाय तिकडं. आता मला असं वाटतं मामा झाल्याशिवाय लग्न नको व्हायला. छकुलीला एक बाळ झालं पाहिजे गाई. संयमीला भाऊ. अरे तुलाच पुढे ढकलते मग स्वतःच. एवढं नको. एवढं तर आता मलाच नाही कंट्रोल होणार. बाद झालं. पण बनीला यावर्षीच करायचं. बनीला उलट नाही करायचं. मी तर घोड्यावर नाही दोघांना पण करायचं, फक्त आता टाइमची वाट बघतो. योग्य टाइमची वाट बघतो आम्ही गाईच. योग्य असं काही नाहीये. गाईज. 100 डील एकच आहे. जिगर म्हणाले एक गाणं 100 मिलियन जाणार. इकडे दोघांच्या लग्नाचा पार पडणार. संपलो विषय. आरडाओरडा करू नका बोलते ती. ओके सय्यू झोप बाबा, काय नाही. नाही आता मी उठलो. उठला? उठलो मी आता, बघतोय सय्यू. कुठून आवाज येतोय तो. तू असं बोलला ना संयमी झोप, तर तिने असं केलं. कोण बोलतंय? आगावे सय्यवी जाम आगावे गाईच. आता ती तुम्हाला face काय सांगू? तिला झोपायचंच नाहीये. चल मग आपण तिला आणि खेळू. तुम्ही एवढं झोपताय, बोलताय, मी ती एवढी शांत आहे, मला खूप आश्चर्य वाटते. बघितली? एवढी नसते बघ ती. आम्ही रोज होय आलो तर होय बघ, नाही किती घेते. हो शांत हो असेल ती. तुझ्या तिला आवडतात असं gossip. खूप आवडतं Gossip आवडतं तुला? झोपत नाहीये का? नाही राम आहे. हा. गाईज तुम्ही ऍक्च्युली ब्लॉग जर लेट बघत असाल तर ती माझी चूक नाहीये. हे युट्यूबने best थोडंसं आहे. रिस्ट्रिक्ट तुला असं केलं होतं करायला मला इच्छा 6-7 आहे. दिवसांसाठी. त्यामुळे मला काहीच पोस्ट करता येत नव्हतं. माझ्याकडे तर मी तर ब्लॉग्स करत होतो जसं मी प्रॉमिस केलं. ठीक आहे, इट्स नॉट माय मिस्टेक.
आपला काही विषय नाही याच्यामध्ये. हा. बाकी काय म्हणता सगळेजण, कसे आहेत तुम्ही? हे कोणचा आवाज आहे? गाईज, जसं मी तुम्हाला म्हणालो, एक मस्त सरप्राईज पण आहे तुमच्यासाठी. तुम्हाला सगळ्यांना खूप आवडणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला ते सरप्राईज तुम्हाला सगळ्यांना कळेल आणि तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे. हे बघा, तेच फोन चालू आलेत सगळे आता. मला थांबा जरा. तुझा हा नंबर सेव्हच नाही केला मी चकुली. तू कुठला 86 वाला आहे तो? नाही ना, कुठे काय? स्मार्टी गाईज, हे बघा, हे सगळे तुम्ही आपले खूप सबस्क्रायबर मला म्हणतायत तू असं नको घेऊ तसं नको घेऊ. तरी मी खूप काळजी घेऊन करतोय. पण मी आता थोडंसं ऐकणार आहे तुमच्या सगळ्यांचं, ठीक आहे? हो, महाकालचं लावूया का? लांब जा, अजून लांब जा. कर प्ले. तर जय महाराष्ट्र पब्लिक. जय महाराष्ट्र. काय, आपला व्लॉग ऑलरेडी चालू आहे. आपल्या व्लॉगमध्ये आम्ही आता ऑफिसच्या इथं आलेलो आहे आणि हा विशालनी माईक घेतलेला आहे. आम्ही तो टेस्ट करतो इथे. आवाज किती क्लिअर होतो आता बघूयात. इथे मला फोन पण आलेला आहे.